तुम्हाला माहिती आहे का, ज्यांना ज्यांना मटणापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात ना, खास ही रेसिपी त्यांच्यासाठीच आहे. बनवायला एकदम सोपे आहे आणि चवीला म्हणाल तर हॉटेल, ढाबा किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळते ना, त्याच्याही चवीला मागे सारेल इतकी जबरदस्त बनवून तयार होते. तर त्यासाठी सुरुवातीला गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की एक कांदा घालायचा, गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ घालायचं, अर्धा मिनिटं परतायचं. अर्धा किलो स्वच्छ धुवून घेतलेलं मटण घालायचं. मसाल्यासोबत परतून घ्यायचं. झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं वाफ काढायची. पुन्हा त्या झाकणावरती पाणी घालायचं. पुन्हा एक 4 ते 5 मिनिटं वाफ काढायची. मटणाला स्वतःचं असं पाणी सुटलं की यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं. लागेल असं गरम केलेलं पाणी घालत राहायचं आणि हे मटण शिजवून घ्यायचं. आता मटण शिजतंय तोपर्यंत वाटण्यासाठी सर्व साहित्य भाजून घेऊया. त्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवलाय. त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं. तेल गरम झालं की अर्धी वाटी चिरलेलं सुकं खोबरं घालायचं. सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं. त्याच तेलामध्ये कांदा, लसूण आणि आलं घालायचं. कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर हे सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये काढायचं आणि छान असं बारीक करून घ्यायचं. यामध्ये मूठभर मी कोथिंबीर सुद्धा घातली आहे. वाटण तयार झाले तोपर्यंत मटण सुद्धा शिजले. कढई गॅसवर गरम करायला ठेवली आहे. 2 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की तयार वाटण घालायचं. कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं. आता हे सुक्कं काळं मटण बनवण्यासाठी मी वापरते स्वादिष्ट मसाले यांचा तर्रीवाला व झणकेबाज लाल मसाला आणि त्यासोबतच कंदुरी मटण व आमटी स्पेशल काळा मसाला. याच्या व्यतिरिक्त मी दुसरे कोणतेही मसाले यामध्ये वापरणार नाहीये आणि हे 2 मसाले वापरून तुम्ही व्हेजसोबत नॉनव्हेज भाज्यासुद्धा बनवू शकता. 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा लाल मसाला घालायचा. थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा हे मसाले परतून घ्यायचे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. शिजवून घेतलेलं मटण घालायचं. अळणी रस्सा 1 पळी घालायचा. झाकण ठेवून एक वाफ काढायची. भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. पुन्हा एकदा मिक्स करायचं. झाकण ठेवून पुन्हा एक वाफ काढायची. मस्त झणझणीत काळं मटण तयार आहे. नक्की बनवून पहा. आणि हे मसाले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला घरपोच मिळतील. त्यामुळे खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि लगेच मसाले ऑर्डर करा.